शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस कर्जमाफी या विषयावर अनेक चर्चा रंगत होत्या, परंतु आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय आहे। शेतकरी गेले कित्येक दिवस कर्जमाफीच्या या योजनेसाठी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते, परंतु त्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नव्हती किंवा त्यांना ज्या अटी होत्या त्या जाचक-अटी काढण्याचा प्रयत्न अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी केल्या, परंतु त्यांना देखील यश मिळत नव्हतं। परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केलेल्या आहेत आणि त्या जाचक-अटी ज्या होत्या, ज्यापासून शेतकरी वंचित राहत होते, कर्जमाफी त्यांना मिळत नव्हती, त्या अशा जाचक-अटी आता सर्व काढून टाकलेल्या आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे अशी मोठी घोषणा देखील त्यांनी केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरसकट कर्जमाफी किती मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे, कोणते शेतकरी यातून वगळले जाणार आहेत, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता कुठेतरी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की गेले कित्येक दिवस महाराष्ट्र शासनाने यावर अद्याप निर्णय घेतलेला नव्हता, परंतु त्यांना निर्णय घ्यावाच लागला, कारण की 2 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार असं सांगितलं जात होतं आणि ते 2 लाखापर्यंतच होणार आहे हेही तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे। परंतु ज्या जाचक अटी होत्या त्या अटी आता सरकारने रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। शेतकऱ्यांना आता थेट लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण प्रतीक्षा करीत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। लवकरच आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्र सरकार म्हणत होतं की ज्या शेतकऱ्यांना 2021 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाची कर्जमाफी ज्यांना झालेली आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजेच की 2026 मध्ये कर्जमाफी होणार नाही, परंतु शेतकरी मित्रांनो असं काही नाही। ज्या शेतकऱ्यांना 19 मध्ये देखील या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता 26 मध्ये देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता निश्चित तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की आपले खाते चालू ठेवणं महत्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते बंद करून ठेवलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही आपले खाते आहेत ते चालू करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपलं खातं बंद केलेलं आहे किंवा त्यांना माहित नाही की खातं बंद आहे की चालू आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांचं खातं चालू करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही खातं चालू करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।